हुंड्यासाठी छळ केल्याने पुण्यात विवाहितेची आत्महत्या, 10 लाख रुपये आणि गाडी घेण्यासाठी 25 लाख देऊनही छळ। गर्भलिंग तपासणीत मुलगी असल्याचं समजल्यावर जबरदस्तीने गर्भपात केल्याचाही आरोप। मृत दीप्तीच्या कुटुंबियांचा रुपाली चाकणकरांना घेराव, आरोपींना काय शिक्षा देणार कुटुंबियांचा सवाल। तर पती आणि सासूला अटक केली असून आरोपींना फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार चाकणकरांची माहिती। नाशिकमध्ये उच्च शिक्षित नवविवाहितेला विषारी औषध पाजत जीवे मारण्याचा प्रयत्न, प्रेमविवाहानंतरही सासरकडून 8 महिन्यांपासून छळ, बेडरूममध्ये सीसीटीव्ही लावल्याचाही विवाहितेच्या आईचा आरोप। अमृता फडणवीसांबाबत गायिका अंजली भारतीचे आक्षेपार्ह वक्तव्य, अंजली विरोधात शिवसेनेसह भाजप नेत्यांकडून संताप, कायदेशीर कारवाई करणार चित्रा वाघेंचा इशारा। कोकणात युतीच्या तब्बल 25 जागा बिनविरोध, झेडपीच्या 8 तर पंचायत समितीच्या 17 जागा युतीनं बिनविरोध जिंकल्या, मंत्री नितेश राणेंच्या रणनीतीला यश। मुंबई महापालिकेसाठी युतीचे नगरसेवक 2 दिवसांनी गटनोंदणी करणार, भाजप शिवसेना शक्ती प्रदर्शन करत एकत्र कोकण भवनात जाणार, मात्र दोन्ही पक्ष वेगवेगळे गट स्थापन करणार। पुढच्या 2 दिवसात भाजपचा महापौर पदाचा चेहरा ठरणार, राजश्री शिरवाडकर, योगिता कोळी, शीतल गंभीर आणि रितू तावडे यांची नावं आघाडीवर, मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित साटम यांच्यातल्या बैठकीत होणार अंतिम निर्णय। चंद्रपुरातील महापालिकेतील सत्ता स्थापनेचा नवा अंक, चंद्रपूरमध्ये ठाकरेंनी काँग्रेसला सहकार्य केलं तरच काँग्रेस परभणीत ठाकरेंना सहकार्य करणार, काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांची पुढारी न्यूजला माहिती। नागपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदी संजय महाकाळकर, काँग्रेसचे पालिकेतील विरोधी पक्षनेतेही महाकाळकरच असणार, काँग्रेसने 34 नगरसेवकांच्या गटाची केली नोंदणी। डॉक्टर बाबासाहेबांचं नाव विसरल्यानं मंत्री गिरीश महाजनांविरोधात आंबेडकरी अनुयायांचं आंदोलन, मी दिलगिरी व्यक्त केली, विषय थांबवायला हवा, महाजनांची भूमिका। तर भाजप नेत्यांना आंबेडकरांचं नाव घ्यायला लाज वाटते, वडेट्टीवारांची टीका। किसान मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाल्याची मंत्री गिरीश महाजनांची माहिती, मात्र मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याशिवाय माघार नाही, किसान सभेची ठाम भूमिका, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक सुरू। सहर शेखच्या विधानानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया समोर, काही जण प्रसिद्धीसाठी बालिश वक्तव्य करतात, आव्हाडांचं विधान। बोरिवलीच्या नॅशनल पार्कमधील अतिक्रमणाची कारवाई स्थगित, आदिवासींच्या विरोधानंतर कारवाई थांबवण्याचे वनमंत्री गणेश नाईकांचे आदेश। आईकडून 11 वर्षीय पोटच्या मुलाची हत्या, पुण्याच्या वाघोलीतील धक्कादायक घटना, आईने केलेल्या प्राणघातक हल्ल्यातून मुलगी थोडक्यात बचावली, आरोपी आई पोलिसांच्या ताब्यात, हत्येचं कारण स्पष्ट। विक्रोळीत स्पीकर अंगावर पडून 3 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी मुलीवर उपचार करण्यास रुबी रुग्णालयाने नकार दिल्याचा कुटुंबियांचा आरोप, नातेवाईकांचा रुग्णालयाला घेराव। बिबट्या मानव संघर्ष रोखण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारी अत्याधुनिक सायरन यंत्रणा कार्यान्वित, कॅमेऱ्यासमोर बिबट्या येताच वाजणार सायरन, राज्यात प्रथमच अहिल्यानगरमध्ये यंत्रणा कार्यान्वित। भारत आणि युरोपियन महासंघात ऐतिहासिक करार, भारत युरोपात मैत्रीचा नवा अध्याय, भारताचा आजवरचा सर्वात मोठा व्यापारी करार, अवाजवी टॅरिफ लादणाऱ्या अमेरिकेला भारत आणि युरोपचं प्रत्युत्तर। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात, 1 फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प, 2 टप्प्यात पार पडणार अधिवेशन, 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान पहिला टप्पा।